आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। द्वापार युगामध्ये इंद्रमतीला शरणामध्ये घेणे। द्वापार युगामध्ये चंद्रविजय नावाचा एक राजा होता। त्याची पत्नी इंद्रमती ही अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची स्त्री होती। ती संत महात्मा यांचा अत्यंत आदर करत असे। तिने एका गुरुदेव यांच्याकडून दीक्षा देखील घेतली होती। तिच्या गुरुदेवांनी तिला सांगितले होते की मुली, साधू संतांची सेवा केली पाहिजे। संतांना अन्नदान केल्याने मोठा लाभ मिळतो। एकादशीचे व्रत, मंत्र जप आदी साधना ज्या गुरुदेवांनी सांगितल्या होत्या त्या करत ती अत्यंत दृढतेने भगवत भक्ती करत होती। गुरुदेवांनी सांगितले होते की संतांना अन्नदान केलेस तर तू पुढेही राणीच बनशील आणि तुला स्वर्ग प्राप्त होईल। राणीने ठरवले होते की दररोज एका तरी संताला अन्नदान करायचेच। तिने मनामध्ये प्रतिज्ञा केली होती की अगोदर संतांना भोजन द्यायचे आणि नंतरच आपण भोजन घ्यायचे। त्यानेच आपणाला आठवण राहील, नाहीतर विसरून जाऊ। राणी दररोज प्रथम एका संताला भोजन आहार करवायची आणि नंतर स्वतः आहार घ्यायची। हा नित्यक्रम अनेक वर्षे चालत राहिला। एकदा हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले गेले। जेवढे पण त्रिगुणमयी मायेचे उपासक संत होते त्या सर्वांनी गंगेत पर्वणीसाठी स्नानासाठी प्रस्थान केले। त्यामुळे इकडे राणीला अनेक दिवस भोजन करवण्यासाठी एकही संत प्राप्त झाला नाही। त्यामुळे राणी इंद्रमतीने पण स्वतःही भोजन घेतले नाही। चौथ्या दिवशी ती आपल्या दासीला म्हणाली की हे दासी, पहा कोणी संत मिळतो का, नाहीतर आज तुझी ही राणी जिवंत राहणार नाही। आज माझे प्राण निघून गेले तरी मी भोजन नाही करणार। ते दीनदयाळ कबीर परमेश्वर आपल्या पूर्वीच्या भक्तांना शरणी घेण्यासाठी न जाणो कोणते कारण बनवतील। दासीने पोटमाळ्यावर चढून पाहिले तर समोरून एक संत येत होते। त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केले होते। द्वापर युगामध्ये परमेश्वर कबीर करुणामय नावाने प्रकट झाले होते। दासी खाली आली व राणीला म्हणाली की एक व्यक्ती आहे जी साधूसारखी दिसत आहे। राणी म्हणाली की लवकर त्यांना बोलवून आण। दासी महालाबाहेर गेली आणि तिने प्रार्थना केली की साहेबजी, आमची राणी आपली आठवण काढत आहे। करुणामय साहेबजींनी प्रश्न केला की तुझी राणी माझी आठवण का काढत आहे? माझा आणि राणीचा काय संबंध? दासीने सर्व हकीकत सांगितली। करुणामय म्हणजे कबीर साहेबजी म्हणाले की जर राणीला आवश्यकता असेल तर तिने येथे यावे। मी येथेच उभा आहे। तू दासी आणि ती राणी। जर मी तेथे गेलो आणि जर ती म्हणाली की तुम्हाला कोणी बोलाविले अथवा तिचा राजा काहीही बोलेल आणि मुली, संतांचा अनादर अत्यंत पापदायक असतो। दासी पुन्हा परतली आणि तिने राणीला सर्व वार्ता ऐकवली। राणी म्हणाली की दासी, माझा हात पकड आणि चल। तेथे पोहोचताच राणीने दंडवत घालून प्रार्थना केली की हे परवरदिगार, मला वाटते की आपणास खांद्यावर बसवू। करुणामय साहेबजी म्हणाले की मुली, मी हेच पाहू इच्छित होतो की तुझ्यामध्ये काही श्रद्धा आहे का, की उगाच उपाशी मरत आहेस? राणीने स्वतःच्या हातांनी स्वयंपाक बनविला। करुणामय रूपात आलेल्या कबीर देवांनी म्हटले की मी भोजन आहार करत नाही, माझे शरीर भोजन आहार घेणारे नाही। तेव्हा राणी म्हणाली की मग मी सुद्धा भोजन करणार नाही। यावर करुणामय साहेबजी म्हणाले की ठीक आहे मुली, आण ते भोजन, आपण भोजन करूया। कारण समर्थ त्यांनाच म्हणतात जो इच्छितो तो ते करतो। करुणामय साहेबजींनी भोजन केले। नंतर त्यांनी राणीला प्रश्न केला की ही जी साधना तू करत आहेस ती तुला कोणी सांगितली? राणी म्हणाली की माझ्या गुरुदेवांनी हा आदेश दिलेला आहे। कबीर साहेबांनी विचारले की काय आदेश दिला आहे तुझ्या गुरुदेवांनी? इंद्रमती म्हणाली की ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा, एकादशीचे व्रत, तीर्थभ्रमण, देवीची पूजा, श्राद्ध घालावे, मंदिरामध्ये जावे, संतांची सेवा करावी इत्यादी। करुणामय म्हणजे कबीर साहेबजी म्हणाले की जी साधना तुझ्या गुरुदेवांनी दिलेली आहे त्याने तुझी जन्ममृत्यू तथा स्वर्ग नरक व 84 लक्ष योनींच्या कष्टातून मुक्तता नाही होऊ शकणार। राणी म्हणाली की महाराजजी, जेवढे संत आहेत ते आपापली प्रभुता आपणच बनवतात। तुम्ही माझ्या गुरुदेव यांच्याविषयी काही बोलणार नाही। मी भलेही मुक्त होईल अथवा नाही होणार। आता करुणामय म्हणजे कबीर साहेब विचार करू लागले की या भोळ्या जीवाला कसे समजावू? यांनी जे शेपूट पकडले आहे ते सोडू नाही शकत, मरू शकतात। करुणामय साहेबांनी म्हटले की मुली, जशी तुझी इच्छा आहे, मी निंदा नाही करत आहे,
काय मी तुझ्या गुरुदेवांना शिव्या दिल्या आहेत का? काही वाईट बोललो आहे? मी तर भक्ती मार्ग सांगत आहे की ही भक्ती शास्त्रविरुद्ध आहे, तुला पार नाही होऊ देणार आणि नाही तुझा कुठला येणारा कर्मदंड कटेल. आणि ऐक, आजपासून 3ऱ्या दिवशी तुझा मृत्यू होईल. ना तुझा गुरु वाचवू शकतो आणि ना तुझी ही नकली साधना वाचवू शकेल. जेव्हा मरण्याची वेळ येते मग जीवाला भय वाटू लागते. तसा तर तो नाही मानत. राणीने विचार केला की संत खोटे बोलत नाही. असे ना होवो की मी परवाच मृत्यूला प्राप्त होईल. या भीतीने करुणामाई साहेबांना विचारले की साहेब, काय माझा जीव वाचू शकतो? कबीर साहेबांनी म्हणजे करुणामाई म्हणाले की वाचू शकतो, जर तू माझ्याकडून उपदेश घेशील, माझी शिष्या बनशील, आधीच्या पूजा त्यागशील, तेव्हा तुझा जीव वाचेल. इंद्रमतीने म्हटले की मी ऐकले आहे की गुरुदेव नाही बदलले पाहिजे, पाप लागेल. कबीर साहेबांनी म्हणजे करुणामाई म्हटले की नाही मुली, हाही तुझा भ्रम आहे. एका वैद्याचे औषध लागू होत नसेल तर काय दुसऱ्याकडून औषध नाही घेत. एक इयत्ता 5वीचा अध्यापक असतो, एक उच्च इयत्तेचा अध्यापक असतो. मुली, पुढच्या इयत्तेत जावे लागेल. काय संपूर्ण आयुष्य 5व्या इयत्तेत घालवशील? तिला सोडावे लागेल. तू आता पुढचे शिक्षण शिक, मी शिकवायला आलो आहे. तसे तर मानले नसते, परंतु मृत्यू दिसायला लागला की संत म्हणत आहेत कुठे गोष्ट बिघडू नये. असा विचार करत इंद्रमतीने म्हटले की जसे आपण म्हणाल मी तसेच करेल. करुणामय म्हणजे कबीर साहेबांनी इंद्रमतीला उपदेश दिला आणि म्हटले की 3ऱ्या दिवशी माझ्या स्वरूपात काल येईल. तू त्याच्याशी बोलू नकोस. जे मी नाम दिले आहे 2 मिनिटं याचा जप कर. 2 मिनिटांनंतर त्याला पहा, त्यानंतर सत्कार कर. तसे तर गुरुदेव येताच अतिशीघ्र श्रीचरणी पडले पाहिजे, हा माझा केवळ या वेळेस आदेश आहे. राणीने म्हटले ठीक आहे जी. आता राणीला चिंता सतावू लागली. श्रद्धेने ती नामजप करू लागली. कबीर साहेब म्हणजे करुणामय साहेब यांचे रूप घेऊन गुरुदेवांच्या रूपामध्ये काल आला. त्याने इंद्रमती, इंद्रमती असा आवाज दिला. आता तिला अगोदरच भीती होती. ती नामजप करत होती. तिने कालकडे पाहिलेच नाही. 2 मिनिटांनंतर जेव्हा पाहिले तेव्हा कालचे स्वरूप बदलले होते. कालचा वास्तविक चेहरा दिसू लागला. करुणामय साहेब यांचे स्वरूप त्याला राहिले नव्हते. आपले स्वरूप अचानक बदललेले आहे हे जेव्हा कालने पाहिले तेव्हा त्याला समजले की हिच्याजवळ कोणता तरी शक्तियुक्त मंत्र आहे. असे म्हणून निघून गेला की आता तर तू वाचलीस, पण नंतर तुला बघून घेईन. राणी अत्यंत आनंदित झाली. तिचा आनंद गगनात मावेना. ती आपल्या दासींना सांगू लागली की माझा मृत्यू होणार होता, परंतु माझ्या गुरुदेवांनी माझे रक्षण केले. राजाच्या जवळ गेली आणि म्हणाले की आज माझा मृत्यू होणार होता, माझ्या गुरुदेवांनी रक्षण केले. मला नेण्यासाठी काल आला होता. राजा म्हणाला की तू अशाच प्रकारची नाटके करत असतेस. काल आला असता तर तो काय तुला सोडून गेला असता? हे संत तर असे भ्रमिष्टच करत असतात. आता असल्या गोष्टी तो कसा मानेल? आनंदातच राणी पहुडली. काही वेळानंतर साप बनून काल पुन्हा आला आणि राणीला त्याने दंश केला. जसा सापाने दंश केला राणीला समजले. त्याबरोबर मला साप चावला असे राणी ओरडून सांगू लागली. नोकर पळत आले. पाहता पाहता एका मोरीमधून तो साप निघून गेला. आपल्या गुरुदेवांचा धावा करून राणी बेशुद्ध झाली. करुणामय म्हणजे कबीर साहेब तेथे प्रकट झाले. त्यांनी लोकांना दाखवण्यासाठी काही मंत्र म्हटले. ते तर मंत्राशिवाय देखील जिवंत करू शकतात. त्यांना कोणत्याही जपमंत्रांची आवश्यकता नाही. इंद्रमतीला जिवंत केले. राणी अत्यंतिक उपकार मानून म्हणाली की हे बंदी छोड, जर मी आपणाला शरण आले नसते तर माझा मृत्यू झाला असता. साहेब म्हणाले की हे इंद्रमती, या कालला मी तुझ्या घरामध्ये घुसूही दिले नसते. तुझ्यावर त्याने हल्ला देखील केला नसता, परंतु त्यामुळे तुझा विश्वास बसला नसता. तू असा विचार केला असतास की माझ्यावर कोणतीही आपत्ती येणार नव्हती आणि गुरुजींनी मला भ्रमिष्ट करून नामोपदेश दिला. यासाठीच मी तुला थोडासा झटका दिला आहे. अन्यथा पुत्री, तुझा माझ्यावर विश्वास बसला नसता. धर्मदास यहाँ घना अंधेरा, बिन परिचय जीव जमका चेरा. कबीर साहेब करुणामय यांनी सांगितले की आता जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हाच तुझा मृत्यू होईल. गरीबदासजी म्हणतात की गरीब काल डरे करतार से, जय 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 जगदीश, जोरा जोरी झाडती पगरज डारे शीश. हा काल कबीर भगवान कबीर परमेश्वर यांना घाबरतो आणि ही मृत्यू कबीर साहेब यांचे जोडे झाडते, म्हणजेच नोकरासारखी आहे.
नंतर त्यांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी लावून म्हणते की आपण ज्याला मारण्याचा आदेश द्याल त्याच्या जवळच मी जाईन, अन्यथा मी जाणार नाही. गरीब काल जो पिसे पिसना, जो राहे पनिहार, ये दो असल मजूर है मेरे साहेब के दरबार. हा काल म्हणजे ब्रह्म, जो येथील 21 ब्रह्मांडांचा भगवान आहे, तो ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा पिता आहे. हा तर माझे कबीर साहेब यांचे दळण दळतो, म्हणजेच पक्का नोकर आहे. आणि जोरा म्हणजे मृत्यू माझ्या कबीर साहेब यांचे इथे पाणी भरते, अर्थात एक विशेष मोलकरीण आहे. हे दोघे खरेखुरे मजूर माझ्या साहेबांच्या दरबारामध्ये आहेत. काही दिवसांनंतर साहेब पुन्हा आले. त्यांनी राणी इंद्रमतीला सतनाम प्रदान केले. काही काळानंतर करुणामय साहेबांनी राणी इंद्रमतीची दृढ श्रद्धा पाहून तिला सारनाम प्रदान केले, शब्द उपलब्ध करून दिला. जेव्हा साहेब यायचे तेव्हा इंद्रमती प्रार्थना करत असे की माझ्या पतिराजाला देखील हे समजावून सांगा मालक, त्यानेही हे मान्य करावे. आपल्या चरणी आले तर माझे जीवन सफल होऊन जाईल. आपण देखील नामदीक्षा घ्यावी, अशी कबीर साहेबजी यांनी राजा चंद्रविजयला प्रार्थना केली. हे राज्य आणि थाटमाट 2 दिवसांचे आहे. नंतर 84 लक्ष योनींमध्ये प्राणी निघून जाईल. चंद्रविजय म्हणाला की भगवान, मी काही नामोपदेश घेणार नाही. भले सर्व खजिना दान करू दे, कोणत्याही प्रकारचा सत्संग करू दे, मी आपल्या शिष्येला म्हणजे राणीस मनाई देखील करणार नाही. कबीर साहेब म्हणजे करुणामयजी यांनी विचारले की आपण नाम का घेणार नाही? चंद्रविजय राजा म्हणाला की मला तर मोठमोठ्या राजांच्या मेजवानीला जावे लागते. करुणामय म्हणजे कबीर साहेब म्हणाले की तुझ्या मेजवानी आणि पार्ट्यांना जाण्यात नाम काय बाधा आणेल? तू कोणत्याही सभेमध्ये जा, तेथे काजू खा, दूध पी, सरबत, ज्यूस पी, फक्त मद्यपान करू नकोस. मद्यपान हे महापाप आहे, परंतु राजाने मान्य केले नाही. राणीच्या प्रार्थनेवर करुणामय कबीर साहेबजी यांनी राजाला पुन्हा समजावून सांगितले की नामाविना हे जीवन व्यर्थ होऊन जाईल, तू नामदीक्षा घे. राजाने पुन्हा सांगितले की गुरुजी, मला नाम घेण्यासाठी आग्रह धरू नका. आपल्या शिष्येला मी मनाई करणार नाही. भलेही राणीने कितीही दान केले, कितीही सत्संग केले. साहेब राणीला म्हणाले की पुत्री, हे 2 दिवसांचे सुख पाहून याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. तू प्रभूंच्या चरणी लीन राहा आणि आपले आत्मकल्याण करवून घे. येथे कोणी कोणाचा पती नाही आणि कोणी कोणाची पत्नी नाही. हा तर केवळ 2 दिवसांचा संबंध आहे. बेटी, तू तुझे सुकर्म बनव. 40व्या वर्षी मरणार होती ती इंद्रमती 80 वर्षांची वृद्धा झाली. जेव्हा तिचे शरीर वृद्धत्वामुळे कंप पावू लागले तेव्हा करुणामय साहेब म्हणाले की इंद्रमती, आता बोल, तुझी काय इच्छा आहे? सतलोकी येण्याची तुझी इच्छा आहे काय? इंद्रमती म्हणाले की साहेब, मी तयार आहे. हे दाता, बिलकुल तयार आहे. करुणामय साहेब म्हणाले की नातवंडांमध्ये तुझी कोणती मोह ममता तर राहिली नाही ना? राणी म्हणाले की अजिबात नाही साहेब. आपण ज्ञानच असे निर्मळ दिले आहे की या गलिच्छ लोकांची मी काय इच्छा धरू? कबीर साहेब, करुणामय म्हणाले की मग चल मुली. राणीने प्राण त्याग केला. कबीर साहेब म्हणजे करुणामय राणी इंद्रमतीचा आत्मा घेऊन वर गेले. याच ब्रह्मांडामध्ये एक मानसरोवर आहे. त्या मानसरोवरावर जाऊन आत्म्याला स्नान करवायचे असते. या प्राण्याला साहेब तेथे काही काळ ठेवतात. आता विचारतात की आता पुन्हा सांग, तुझी काही इच्छा असेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल. जर मनामध्ये कोणती इच्छा राहिली असेल तर सतलोकीत जाऊ शकत नाहीस. इंद्रमती म्हणाले की साहेब, आपण तर अंतर्यामी आहात. मला तर आपल्या चरणांशिवाय कोणतीही इच्छा नाही. माझ्या मनामध्ये फक्त एक शंका उत्पन्न झाली आहे. आजकालचे पती आपल्या पत्नीच्या सत्संगामध्ये बाधा आणतात. माझे जे पती होते त्यांनी मला कोणत्याही धार्मिक कर्मासाठी कधीही मनाई केली नाही. जर त्यांनी मला मनाई केली असती तर मी आपल्या चरणी आली नसते, माझे कल्याण झाले नसते. त्यांच्या या शुभकर्मामधील सहयोगाचा त्यांना काही लाभ होत असेल तर हे दाता, कधीतरी त्यांच्यावर देखील दया करावी. आता साहेबांनी पाहिले की ही अज्ञानी त्याच्यामध्ये पुन्हा अडकली आहे. साहेब म्हणाले की ठीक आहे मुली, आता तू 2-4 वर्षे येथेच राहा. आता 2 वर्षांनंतर राजाची मृत्यूची वेळ जवळ आली. कारण त्याने नामोपदेश घेतलेला नव्हता. यमाचे दूत आले. राजा चौकामध्ये चक्कर येऊन पडला. यमदूतांनी राजाचा गळा दाबला. राजाने तेथेच मलमूत्र विसर्जन केले. करुणामय म्हणजे कबीर साहेब राणीला म्हणाले की बघ, तुझ्या राजाची काय दुरावस्था होत आहे.
तेथूनच साहेब राणीला दाखवत आहेत. तेव्हा राणी म्हणाली की बघा दाता, जर राजाच्या भक्तीमधील सहयोगाचे काही फळ मिळत असेल तर त्यांच्यावर दया करावी. राणीच्या मनात अजूनही थोडीशी मोह ममता शिल्लक होती. साहेब कबीर म्हणजे करुणामयजींना वाटले की आता ही पुन्हा कालच्या जाळ्यामध्ये फसणार. याचा विचार करून कबीर साहेब मानसरोवर येथून तेथे गेले, जेथे राजा चंद्रविजय आपल्या महालामध्ये बेशुद्ध होऊन पडला होता. यमदूत त्याचे प्राण काढून घेत होते. कबीर साहेब येताच यमदूत असे आकाशामध्ये उडाले की जसे मुडद्यावरून गिधाडे आकाशात उडतात. चंद्रविजय शुद्धीवर आला. समोर करुणामय साहेब उभे होते. ते केवळ चंद्रविजयलाच दिसत होते, इतरांना ते दिसत नव्हते. चंद्रविजय चरणी लोटांगण घालून याचना करू लागला की हे दाता, मला क्षमा करावी, माझे प्राण वाचवा. कारण की आता त्याने पाहिलं की आपला जीव जाणार आहे. जेव्हा या जीवाचे डोळे उघडतात की ही तर गोष्ट बिघडलेली आहे, मला क्षमा करा दाता, माझा जीव वाचवा मालक. कबीर साहेब म्हणाले की राजा, त्या दिवशीही तुला हेच सांगितले होते आणि आता देखील तुला हेच सांगतो की नामोपदेश घ्यावा लागेल. राजा म्हणाला की मी नामोपदेश घेईन, आत्ताच घेईन. त्याला नामोपदेश देऊन कबीर साहेब म्हणाले की आता मी तुला 2 वर्षांचे आयुष्य प्रदान करतो. जर यामधील एक श्वास देखील वाया गेला तर तुला पुन्हा कर्मदंड भोगावा लागेल. कबीर, जीवन तो थोडा भला, जय सत सुमरण हो, लाख वर्ष का जीवना लेखे धरे नाको. शुभकर्मांमध्ये सहयोग दिलेले पूर्वीचे कर्म सोबत श्रद्धेने 2 वर्षे केलेले स्मरण आणि 3ही नाम देऊन कबीर साहेब चंद्रविजयलाही पार करून घेऊन गेले. बोला सद्गुरुदेवजी की जय. जय बंदी छोड. परमेश्वर कबीर साहेबजी खऱ्या श्रद्धाळूचे आयुष्य वाढवितात आणि त्याच्या परिवाराचे देखील रक्षण करतात. हे वरील वर्णनावरून सिद्ध झाले. हे प्रमाण फार पूर्वीचे आहे. वर्तमानात साधारण व्यक्ती यावर विश्वास ठेवत नाही. वर्तमानात पूज्य कबीर परमेश्वर यांच्या शक्तीने मज दासाच्या द्वारे झालेले कष्ट निवारण आणि आयुष्यवृद्धीचे अनेक प्रमाण वाचा. पुस्तक परमेश्वर का सार संदेश.